त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पृथ्वी अकॅडमीचे संचालक श्री पाटील सर, उपस्थित सर्व विद्यार्थी, खरं तर रिझल्ट लागण्यापासून बऱ्याच ठिकाणी मी बोललो आहे. कालच एका ठिकाणी बोललो होतो. तिथलं कोण आहे का उपस्थित? हां, आहे का? तुमच्या हिमतीची दाद देतो मी. तुम्ही परत ऐकायला आले. 5 एप्रिल 2015ला रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून माझी निवड झाली. त्याच्या आधी मी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होतो. तुम्ही सर्वजण ह्या क्षेत्राकडे वळताय तर तुमचं सर्वात पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की एका चांगल्या क्षेत्रामध्ये जाण्यास तुम्ही निर्णय घेतला. कारण प्रशासनामध्ये मी आल्यानंतर आम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातल्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. इथं इंदिराचा दरबार भरलेला असतो आणि त्याच्यामध्ये हायरार्कीनुसार सगळे अधिकारी तिथं उपस्थित असतात. तर पहिल्यांदा डिव्हिजनल कमिशनर येतात, नंतर ॲडिशनल कमिशनर येतात, नंतर कलेक्टर येतात, डेप्युटी कलेक्टर येतात, तहसीलदार येतात. तर इंद्र बसलेला असतो. शेवटी तलाठी येतो गावामधला आणि तलाठी आल्यावरती इंद्र आपल्या सिंहासनामधून उठतो आणि त्याला गेटवरती रिसीव करायला जातो. तलाठी येऊन बसतो. बाकीचे सगळे हैराण होतात की अरे तलाठी आला आणि आम्हाला काय प्रोटोकॉल पाळला नाही आमचा, आणि हे तलाट्याला मात्र इंद्र आणायला गेला. बाकीचे सगळे विचारतात की बाबा महाराज तुम्ही असं का केलं, तलाट्याला का आणायला गेले? तर इंद्र सर्वांना सांगतो की ज्या जमिनीवरती माझं सिंहासन आहे त्या जमिनीचा 7/12 त्या तलाट्याकडे आहे. मला ह्याच्यातून सांगायचं हे की प्रचंड अशा पॉवर्स तुम्हाला देणारं हे क्षेत्र आहे. तुम्ही पाहिजे ते करू शकता. तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर असाल तर तुमच्या 2 तालुक्यामध्ये जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. तुम्ही जर तहसीलदार असाल तर तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये तुम्ही जे पाहिजे ते करू शकता. चांगल्या गोष्टी तुम्हाला तुम्ही करू शकता. बघा शासनामध्ये कशी गंमत असते. एका तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती काम करायला जातो. काम होत नसतं म्हणून मग तो काहीतरी वेगळा मार्ग अवलंबतो, व्यवहाराचा मार्ग अवलंबतो आणि तहसीलदार साहेबांना सांगतो की बुवा काम करून द्या. मग तहसीलदार साहेब तिथं लिहितात ग्रांटेड आणि खाली सही करतात. त्याचं काम झालं, ग्रांटेड करतात आणि सही करतात. आता एकदा सही झाल्यावरती ह्याला वाटतं की कशाला आपण पुढची कार्यवाही करायची, व्यवहार पूर्णच करायचा नाही. मग ते तहसीलदारांच्या लक्षात येतं की बाबा ह्यानी फक्त सही करून घेतली ना, आपलं काय पुढचं काम तो करायला मागत नाही. मग ते पुढचं फक्त ग्रांटेडच्या पुढे एक शब्द लावतात, नॉट ग्रांटेड, आणि खालची सही तशीच असते. मग पुन्हा ह्याच्या लक्षात येतं की बाबा साहेब काय ऐकत नाहीत, तो राहिलेला व्यवहार पूर्ण करतो आणि मग सरांकडे जातो, हातापाया पडून त्याच्या कसं तरी तो व्यवहार पूर्ण करतो. मग आता काय करायचं, पुढं तर नॉट ग्रांटेड लिहिलेलं आहे. मग आता ते तहसीलदार हुशार असतात, ते फक्त काय करतात, नॉट या शब्दाच्या पुढं ई लावतात, नोट ग्रांटेड, म्हणजे नोट हे काम झालेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे शासनामध्ये अशा प्रकारच्या गमती आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याच्यातूनही मला तेच सांगायचं आहे की तुम्ही जसं पाहिजे तसं चांगलं काम ह्या सेवांच्या माध्यमातून करू शकता. आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आणि गरीब सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना इतक्या उच्च पदाला जाण्याची दुसरी कुठलीही संधी आज तरी उपलब्ध नाही. तुम्ही बिझनेसमॅन बनू शकता, पण त्यालासुद्धा तुम्हाला 20, 25, 30 वर्ष ज्यावेळेस कष्ट कराल, ज्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या प्रोसेसमधून जाल, त्यावेळेस तुम्ही कुठंतरी नावारूपाला येऊ शकताय. इथं एवढ्या कमी कालावधीमध्ये, म्हणजे 2-3 वर्ष हा पाहिलं तर मोठा कालावधी आहे, पण ओव्हरऑल आयुष्याचा विचार करताना आपण जर पाहिलं तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही एवढ्या उच्च पदाला जाता, तर दुसरा कुठला मार्ग आज तरी उपलब्ध आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे एका चांगल्या मार्गावरती तुम्ही आज आलेला आहात आणि ह्या मार्गाचा तुम्ही विचार केला, याच्यासाठी पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन करतो. आता प्रशासनाची आपल्याला खूप मोठी परंपरा आहे. आपल्या भागामध्ये बघा प्रशासकाकडं लोक आजही कुठल्या दृष्टीने पाहतात. याचं एक उत्तम उदाहरण आम्हाला यशोदामध्ये उत्तम कांबळे सरांचं तुम्ही लेख वाचत असताल फिरिस्तीमधून. तर उत्तम कांबळे सरांचं आम्हाला लेक्चर झालं एक. तर त्यांनी सांगितलं की नाशिकमध्ये सटाण्यामध्ये देव मामलेदार म्हणून एक मंदिर आहे. आता देव मामलेदार हा खरंच देव होता का? नाही, तो त्या काळातला तहसीलदार होता. 1880 ते 1910च्या दरम्यान त्यांनी काम केलेलं होतं तहसीलदार म्हणून, मामलेदार म्हणून. आणि त्या काळामध्ये जे दुष्काळ पडले त्या काळात त्यांनी तिथली सरकारी धान्याची कोठारं जनतेला अक्षरशः खुली करून दिली.
त्याच्या विभागामध्ये एकही उपासमारीने मृत्यू झाला नाही. म्हणजे लोकांनी त्याला एवढं ॲप्रिशिएट केलं की त्याची ते देव म्हणून पूजा करू लागले. त्याच्या मृत्यूनंतर तिथं मंदिर बांधण्यात आलं सटाण्यामध्ये आणि आज वर्षातून 3-4 दिवसांची तिथं यात्रा भरते. म्हणजे एका प्रशासकाचं किती चांगलं काम असू शकतं हे आपल्याला ह्या उदाहरणावरून पाहायला मिळतं. म्हसोबाची आपल्याकडे मंदिर असतात गावोगावी, तुम्ही ग्रामीण भागातले असाल. म्हसोबा हा काय देव नव्हता. म्हसोबा म्हणजे महासुभेदार, हा सुभेदार होता आणि ह्या महासुभेदारचा अपभ्रंश होऊन म्हसोबा हे त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर अशी वेगवेगळी प्रशासनातली आपल्याला उदाहरणं आहेत. अगदीच पुरातन काळातली पाहण्यापेक्षा आपण अलीकडची उदाहरणं आपण पाहू शकतो की सामान्य माणूस अक्षरशः आपल्याकडे एका देवाच्या रूपामध्ये पाहत असतो. त्याला त्या अपेक्षा असतात. परिस्थितीने गांजलेला पिसलेला असा सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही काम करू शकताय. तर ही एक चांगली संधी ह्या सेवांच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. तुम्ही जर त्या म्हणजे पदापर्यंत पोहोचला आणि त्याला जर न्याय देण्याचा प्रयत्न केला तर एक चांगलं समाजकार्य आपल्याला पेड सर्व्हिसेस म्हणतो आपण याला, की आपण समाजसेवा भरपूर समाजसेवक आहेत. म्हणजे बाबा आमटेंसारखी आदरणीय व्यक्तिमत्व असतील किंवा अण्णा हजारेंसारखी व्यक्तिमत्व असतील. पण अशी समाजसेवा करणं प्रत्येकाला जमेल असं नाही. आपल्याला सिस्टीममध्ये राहूनसुद्धा चांगल्या प्रकारची कामं करता येऊ शकतात. आता मी हे वाक्य बऱ्याच ठिकाणी बोलत असतो, म्हणजे कोण असेल तर माहिती असेल. मी 2010ला ज्यावेळेस PSIचा इंटरव्ह्यू दिला, खूप मेहनत केली मी. म्हणजे ग्राउंड केलं, अभ्यास केला, PSIचा इंटरव्ह्यू देऊन आलो आणि असं वाटलं की आता सिलेक्ट होईल मी. पण त्यावेळेस काय PSIचा रिझल्ट आला नाही. मग खूप नाराज झालो. रूमवरती जाऊन डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लायब्ररीत गेलो, वही उघडली आणि त्याच्यावरती 2 लाईन्स लिहून ठेवल्या की थोडासा पसीना ज़रूर बहाएगी, थोडासा पसीना ज़रूर बहाएगी, लेकिन MPSC की हसीना एक ना एक दिन ज़रूर मान जाएगी. 2011ला मी 2010 साली शिक्षक म्हणून झालो. वयाच्या 20व्या वर्षी शिक्षक झालो पुणे महानगरपालिकेमध्ये आणि अभ्यास सुरू केला. 2011ला असिस्टंट म्हणून माझं सिलेक्शन झालं. म्हणजे मला मित्राचा फोन आला की अरे प्रशांत, तुझं असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं आहे. आणि मला खूप आनंद झाला की अरे वा, पहिलं यश तर मिळालं. म्हणून त्यावेळेस काय मोबाईल, स्मार्टफोन नव्हते, साधा मोबाईल होता. मग नेट कॅफेमध्ये गेलो आणि रिझल्ट पाहिला असिस्टंटचा. तर त्याच्यामध्ये प्रशांत खेडकर म्हणून एक मुलगा होता. नंतर तो भेटला मला वनामतीमध्ये नायब तहसीलदार असताना, तो डेस्क ऑफिसर झाला होता. तर प्रशांत खेडेकर आणि प्रशांत खेडकर असे दोघांनी इंटरव्ह्यू दिले ते आणि प्रशांत खेडकर म्हणून सिलेक्शन झालं होतं. मग त्यावेळेस वाईट वाटलं, पण 5 मिनिटासाठी मी असिस्टंट म्हणून त्यावेळेस सिलेक्ट झालो होतो. तर म्हणजे पहिलं यश मला अशा पद्धतीने मिळालेलं होतं. दुसरी एक गोष्ट, आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय, पण ही जी प्रोसेस आहे ही एन्जॉय करा खूप. म्हणजे असं कधी दुसऱ्याबरोबर तुलना करू नका की अरे त्याला एवढे मार्क्स पडले म्हणजे मलाही मिळायला पाहिजेत, असा काही विचार करत जाऊ नका कधी. 1 वर्षापूर्वी मी कुठं होतो आणि 1 वर्षानंतर अभ्यास केल्यानंतर माझ्यात काय बदल झाला आहे हे थोडंसं बघा. म्हणजे मी सिलेक्ट जरूर व्हायला पाहिजे, पण तो सिलेक्ट का झाला आहे ह्याचा काय विचार करू नका. माझ्यामध्ये मी किती सुधारणा करू शकतो ह्याचा जास्त विचार करा, तर तुम्ही ही प्रोसेस एन्जॉय करू शकताय. आणि ज्यावेळेस ह्या प्रोसेस तुम्हाला आनंद होईल की हे मी सगळं करतोय पण हे कुठंतरी रेटतोय असं ज्यावेळेस तुम्हाला वाटणार नाही, आनंदाने कराल, त्यावेळेस यश तुमच्या खूप जवळ आहे, एक थोडंसं तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं आनंदाने हे करा. कुणी वडील सांगतायत किंवा एखादा बाहेरचा व्यक्ती सांगतोय किंवा कोणतरी असं भाषण ऐकतं. आता ह्या ॲडला आमच्या खूप एक्सपोजर मिळालं तुलनेने मागच्या 2-3 ॲडच्या ह्याच्यामध्ये, कारण डेप्युटी कलेक्टरच्या जागा होत्या, DYSPच्या जागा होत्या, तहसीलदारच्या जागा होत्या. ह्या थोड्याशा ग्लॅमरस पोस्ट आहेत. त्यामुळं मीडियामधून सुद्धा खूप एक्सपोजर मिळालं. त्यामुळं बऱ्याच जणांची येणाऱ्यांची संख्या वाढते. तर हे असं ऐकून किंवा काय हे होऊन हे खूप थोडा दिवस टिकतं. आणि तुम्हाला जर मनातून अंतर्प्रेरणा असेल तर तुम्ही ते जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे म्हणजे करू शकताय. कारण मनापासून येणारी जी प्रेरणा असते ती जास्त काळ टिकते आणि हे बाहेरून जे असतं त्याला कुणीतरी असं पुशअप करत राहावं लागतं, तर ते एक थोडासा त्याचा इफेक्ट कमी असतो. तर मनापासून करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त लवकर तुम्ही यशस्वी व्हायची हे आहे. मी 12वी सायन्सला खरं तर मला चांगले मार्क्स होते, मला 90% मार्क्स होते आणि मला DEDला जावं लागलं कारण आईवडिलांची तशी इच्छा होती. आईवडील दोघंही शिक्षक आणि मग त्यांनी आपला साधा सरळ एक विचार केला, DEDला जाईल, मास्तर होईल, मास्तरीन बायको करून देता येईल आणि आसपास आपल्या घराच्या राहील, असा एकंदरीत उदात्त विचार करून मग त्यांनी मला DEDला घातलं. DEDला गेल्यानंतर मला काय तिथं फारसं आवडायचं नाही, DEDला टक्के कमी पडले.
पुढच्या वर्षी पुन्हा मग अभ्यास चांगला करून मग D.Edच्या सेकंड इयरला जरा चांगले मार्क्स पाडले आणि मग ॲग्रिगेट असे चांगले आले. त्यावर्षी नेमकं काय झालं की तिथपर्यंत जी D.Ed शिक्षकांची भरती व्हायची ती D.Edच्या मार्क्सवरती व्हायची आणि त्यावर्षी नेमकी CET शासनाने इंट्रोड्यूस केली. ती CET दिली. त्या CETमध्ये पुन्हा मी राज्यात 3रा आलो आणि मग आता घरी तर सांगितलं होतं की बाबा मास्तर की काय मी जॉईन करणार नाही. मग पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती, जॉईन करायचं की नाही करायचं की नाही. मग वडील त्यावेळेस मग दररोज एका तालुक्यातल्या एका शिक्षकाला घेऊन यायचे की बाबा ह्याला समजून सांगा, जॉईन कर. मग शेवटी म्हटलं की बाबा आपल्याला MPSCच करायचे, तर शिक्षक असताना सुद्धा आपण MPSC चांगली करू शकतो. म्हणून मग असा विचार करून पुणे कॉर्पोरेशनला शिक्षक म्हणून 2009ला 1 जानेवारी 2009ला जॉईन झालो आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष काय अभ्यास केला नाही. 2010च्या जानेवारीमध्ये मग अभ्यास सुरू केला. तर शिक्षक असल्याचा खूप फायदा झाला, D.Ed केल्याचा खूप फायदा झाला. आता शिक्षक असताना सर्वात म्हणजे D.Edची सर्वात चांगली देणगी मी मानतो की मला हार्मोनियम वाजवायला यायला लागलं. परीक्षित कुंभार नावाचा एक मित्र होता, त्याने मला हार्मोनियम शिकवलं आणि त्याचा असा फायदा झाला की मी कॉर्पोरेशनला माझ्या शाळेमध्ये, मुलींची शाळा होती माझी, मी माझ्या शाळेमध्ये हार्मोनियमच्या समूहगीतच्या स्पर्धांमध्ये सलग 3 वर्ष नंबर काढला मुलींच्या स्पर्धांमध्ये. आणि ह्याच्यापेक्षा विशेष महत्त्वाची बाब म्हणजे मी ज्यावेळेस वनामतीला होतो क्लास 2 ऑफिसरचं ट्रेनिंग, तर तिथं 32 अधिकाऱ्यांचा एक संच घेऊन एक समूहगीत बसवलं होतं, अधिकाऱ्यांचं समूहगीत. म्हणजे तिथं अशी परिस्थिती होती की माझ्या हाताच्या बोटाच्या तालावरती 32 अधिकारी अक्षरशः नाचत होते. म्हणजे अशी तिथं परिस्थिती. एका शिक्षकाला एवढं मोठं भाग्य मिळणं हे थोडंसं म्हणजे दुर्मिळ आहे. आणि इथं हे 2 जण बसलेत. आता यंदा यशोदामध्ये कल्चरल आहेत, ह्यांनाही मी नाचवणार आहे, दोघांनाही बोटाच्या तालावरती. आता सध्या प्रॅक्टिस चालू आहे आमची. तर मला आज ह्या व्यासपीठावरती उभं राहिल्यानंतर असं वाटतं की D.Edला जायचा निर्णय होता तो खरोखर चांगला होता. कारण एखाद्या इंजिनियरचा म्हणजे ते वाईट आहे असं नाही, पण माझ्या स्वभावाला ते कदाचित रुचलं नसतं. एका शिक्षकाचा जेवढा संपर्क समाजामध्ये असतो तेवढा एखाद्या इंजिनियरचा असेलच असं नाही. त्याच्यामुळे तो एक निर्णय मला खूप चांगला वाटतो. आता अभ्यासाविषयी सांगायचं तर मी जे काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. आता हे तुम्ही सगळ्यांनी असंच केलं पाहिजे असं काय नाही. प्रत्येकाची ओन स्टाईल आहे. तुम्ही स्वतःची स्टाईल क्रिएट करा. कारण कुणाची स्टाईल कुणाला सूट होत नसते. तुमची स्वतःला आधी ओळखून घ्या. स्वतःला काय चांगलं वाटतं त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. बऱ्याच वेळेला म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर जे काही कॉमन प्रश्न आले मुलांचे त्याची थोडक्यात मी तुम्हाला उत्तरं देतो. पहिली गोष्ट तर वेळ कोणती असावी अभ्यासाची, तर एवढं लक्षात ठेवा की आता सगळ्यांसाठी वेळ निर्वाणीची आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळं अभ्यासाची वेळ असं काय हे नसते. तुमचा सकाळी पहाटे अभ्यास होत असेल तर पहाटे करा, तुमचा दुपारी होत असेल, दिवसभर होत असेल दिवसभर करा. काही जणांना रात्री जागून अभ्यास करायची सवय असते, रात्री जागून तुम्ही अभ्यास करा. आणि ज्यावेळी आपला चांगला अभ्यास होतो ती वेळ अभ्यासाची चांगली. त्यामुळं स्वतःची जी वेळ योग्य आहे त्यावेळी तुम्ही अभ्यास करा. दुसरी गोष्ट, बरेच मुलं विचारायची की पुस्तकं कोणती वापरली पाहिजे. आता सगळा महाराष्ट्र जवळपास थोड्याफार फरकाने 30 पुस्तकं वापरतो. मग तुमची वाचण्याची पद्धत काय आहे किंवा तुमचा अभ्यास करण्याचा नेमक्या दिशा कोणती आहे ह्याच्यावरती ते बरंचसं अवलंबून राहते. त्याच्यामुळे वाचताना व्यवस्थित वाचा. स्वतःचं स्पीड काय आहे, म्हणजे मी वाचताना नेहमी 3 रिव्हिजन पद्धती वापरायचो. पहिल्यांदा वाचताना ते पुस्तक घेतलं की संपूर्ण आहे असं वाचून काढायचो. फर्स्ट रिडिंगला जे महत्त्वाचं वाटतं ती वाक्य अंडरलाईन करून घ्यायचो. सेकंड रिडिंगला हायलायटर घेऊन त्या वाक्यांमधले महत्त्वाचे शब्द हायलाईट करायचो. आणि थर्ड रिडिंगला पेपरला जाताना फक्त ते हायलाईट केलेले शब्द फक्त वाचून जायचो. ह्याच्यापेक्षा जास्त रिव्हिजन झालं तर ते चांगलंच आहे, पण किमान 3 रिव्हिजन तरी व्हाव्यात. जास्त पुस्तक वाचण्यापेक्षा कमी पुस्तकं ठेवा, पण ती जास्तीत जास्त रिवाईज करा, असं एक मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. त्याच्यानंतर व्हॉट्सॲप बंद करा. म्हणजे परीक्षेच्या वेळेस ते व्हॉट्सॲप आपली एक माणसाची टेंडन्सी असते की काहीतरी आपण फेसबुकला किंवा व्हॉट्सॲपला काहीतरी एक पोस्ट टाकतो आणि त्याला लाईक्स किती आता 15-15 मिनिटांनी बघत राहतो किंवा कोणाची काय प्रतिक्रिया आली ग्रुपमध्ये, तर ते काय करू नका. आणि आता काय तुम्ही असं हे नाही म्हणजे काय कुठल्या मोठ्या पोस्ट म्हणजे असं काय जबाबदारी आहे तुमच्यावरती आता लगेच फोन आला की मला 15 मिनिटात तिथं पोचावंच लागेल अशी काय कोणाची अवस्था नसेल. मग तसं जर नसेल तर फोन बंद ठेवा, फोन स्विच ऑफच करून ठेवा. ते तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्याचं काम असेल तो करेल ना, ज्याला जेन्युइन रिझन असेल एखादा तो कसाही कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला. त्याच्यामुळं त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. दुसरी गोष्ट, मित्र किंवा मैत्रिणी ह्याच्या बाबतीत जरा बरेच मुलं विचारतात मला. तर मैत्रिणी वगैरे तुमच्या कॉलेजच्या वगैरे आधी असेल तुमचं काय तर ते चालू ठेवा.
हिथं 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 येऊन नवीन काहीतरी शोधायच्या प्रयत्नात पडू नका. त्याच्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही पण खर्च होतात. तर आणि म्हणजे सोसत असेल जे पद असेल तर करा, म्हणजे त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. पण जर ते लक्ष विचलित होत असेल तर मग त्या गोष्टीला जाऊ नका. कारण तुम्हाला पाठवलं कशासाठी घरच्यांनी ते काम पहिल्यांदा करा. आणि म्हणजे ही एक पॉझिटिव्ह पण गोष्ट असू शकते की बाबा आपल्या मैत्रिणीला चल तुझ्यासाठी PSI होऊन दाखवतो असं म्हणण्यात पण एक वेगळं सुख आहे. ते जमत असेल तर करा. दुसरी गोष्ट, बरीचशी मुलं UPSC MPSC करतात, UPSC करतात. तर बऱ्याचशा मुलांकडून मला असा टोन ऐकू येतो की बाबा आम्ही MPSC करतच नाही किंवा आम्ही MPSCच्या वेबसाईटवर पण जात नाही. म्हणजे ते थोडंसं MPSCला कमी दर्जाचं समजतात. तर तसं काय करू नका. मी तर सांगतो की मी बऱ्याच जणांना सांगायचं तुम्ही ITSचे पण फॉर्म भरा, इंडियन तलाठी सर्व्हिसेस, की सगळ्या परीक्षांची फॉर्म भरा. कुठली परीक्षा इन्फिरियर नसते किंवा कुठलीही परीक्षा सुपिरियर नसते. आणि हेच व्यक्तींच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होतं. कुठलाच व्यक्ती इन्फिरियर नसतो आणि कुणीही कुणापेक्षा सुपिरियर नसतो. त्यामुळे IAS म्हणजे खूप चांगला आहे, नो डाऊट ते सक्सेसच आहे. पण ज्या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारा शिपाईसुद्धा तेवढ्याच त्याच्या जबाबदारीमध्ये होतो, तेवढाच सुपिरियर असतो. बघा मी हे उदाहरण बऱ्याच ठिकाणी दिलं. तुम्ही कधी 12वीची परीक्षा दिली किंवा कुठली एक्झाम दिली, 2 दिवस एक्झामला राहिले तर तुम्हाला हॉल तिकीट, आता ऑनलाईन मिळतं समजा, पण पूर्वी आमच्या वेळी 12वीला असताना 2 दिवस आधी हॉल तिकीट कॉलेजमधून द्यायचं. एकच गर्दी असायची तिथं. तर त्यावेळेस जो वाटणारा शिपाई असतो ना, तो शिपाई आपल्याला ते हॉल तिकीट मिळेपर्यंत पंतप्रधानाच्या दर्जापेक्षा सुद्धा मोठा असतो. त्यामुळं कुठल्या पदाला म्हणजे असं कमी समजू नका, प्रत्येक पद हे तेवढंच महत्त्वाचं आहे. मी हे सुद्धा उदाहरण बऱ्याच ठिकाणी दिलं की भोपाळ ट्रॅजेडी ज्यावेळेस झाली 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री तिथं वायुगळती झाली. तर तिथं वायुगळती झाल्यानंतर त्या भोपाळ स्टेशनवरचा जो स्टेशन मास्तर होता त्याच्या लक्षात आलं की काहीतरी चुकीचं घडतं आहे, लोक मरतायत, पटापट पडतायत खाली. तो त्याच्या केबिनमध्ये गेला. त्याने पहिल्यांदा गोष्ट, तो कुठं पळू शकत होता, त्यालाही माहिती कल्पना नव्हती की आपला इथून जर पळून गेलो तर जीव वाचेल आपला. बाहेर गेला असता तो लवकर मेला असता, कारण पळाल्यानंतर पुन्हा ब्लड सर्क्युलेशन वाढून लोक जास्त मेल त्याच्यामध्ये. तर तो त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्या रात्री त्यानं बाहेरून भोपाळमध्ये येणाऱ्या जवळजवळ 22 ते 23 ट्रेन थांबवून ठेवल्या. म्हणजे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्याचा फोटो आला, त्या केबिनमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा. आता स्टेशन मास्तर म्हणजे ही जी घटना आहे ही खूप मोठी आहे. आता तो स्टेशन मास्तर हे काय कुठलं ग्लॅमरस पद नाही किंवा त्याला काय त्याच्या फार मोठं हे अशातलं भाग नाही, पण त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडल्यामुळं कितीतरी हजार लोकांचे प्राण वाचू शकले. कितीतरी ट्रेन त्या भोपाळ स्टेशनपासून शेजारच्या स्टेशनवरती थांबू शकल्या. त्यामुळे कुठलं पद कमी आहे, कुठल्या पदाला हे पद चांगलं आहे किंवा PSI कमी आहे, DYSP चांगलं आहे, डेप्युटी कलेक्टर चांगलं आहे, नायब तहसीलदार वाईट आहे किंवा क्लास 2चे पोस्ट मला आवडत नाहीत, असं करू नका. ज्या पोस्ट मिळतील त्या तुम्ही स्वीकारा, त्याच्यावरती काम करा. तिथं तुम्हाला अनुभव मिळाला की त्याचा तुमच्या पुढच्या पोस्ट मिळायला उपयोग होतो. दुसरी गोष्ट, ह्या परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एक स्वतःचा एक कॉन्फिडन्स असतो की बाबा मी सिलेक्ट होऊ शकतो. हा कॉन्फिडन्स येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट की किती तुम्ही घरी नियोजन केलं, क्वेश्चन सेट सोडवले, तरीसुद्धा परीक्षेचा जो फील असतो तो येत नाही. तर हे वारंवार तो फील येऊन वारंवार ते टाईम मॅनेजमेंट जमल्यानंतरच मग तुमचा सक्सेसचा रेट वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं सगळ्या परीक्षांचे मी म्हणेल की SSC स्टाफ सिलेक्शन बोर्ड, इंटेलिजन्स ब्युरो, त्याच्यानंतर बाकीच्या तलाठीचे असतील, क्लॅरिकलच्या असतील, MKCLच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात, धर्मादाय आयुक्तालयाच्या वेगळ्या परीक्षा असतात, सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरा. ह्या सगळ्या परीक्षांचा म्हणजे अभ्यास केल्यानंतर मग तुम्ही तुमचा सक्सेस म्हणजे जो टाईम आहे तो थोडासा लवकर तुम्हाला मिळू शकतो. दुसरी गोष्ट एक सांगेल की क्वेश्चन पेपर बघा. आता आपल्याकडे 3 परीक्षा झालेल्या आहेत मागच्या ह्या नवीन फॉर्मॅटनुसार. तर प्रत्येक पेपरचे 150 असे म्हणलं तरी 450 क्वेश्चन तुमच्याकडे आहेत. पेपर 1चे 450 क्वेश्चन, पेपर 2चे तेवढेच आणि पेपर 3-4चे पण 450 क्वेश्चन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ते थोडेसे प्रिंटआउट काढा किंवा बाजारात पुस्तकं असतील तर ती घ्या आणि त्याच्यावरती ॲन्सर की पण असतात, त्याच्या लगेच खुणा करून घ्या. ते क्वेश्चन अधूनमधून बघत जा वाचताना, आणि वाचल्याच्या नंतर मग तुम्हाला ते वाचतानाच लक्षात येईल की बाबा इथं हा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. असं जर झालं तर ते तुमचं जास्त परफेक्शनकडं जाण्याचं ते एक लक्षण असतं की बाबा क्वेश्चन कुठं सेट होतं हे जर तुम्हाला थोडंसं कळायला लागलं, MPSC काय विचारते, तर ते एक थोडंसं पहा. MPSCच्या विद्यार्थी वर्तमानपत्र एक मला बऱ्याच जणांनी विचारलं. UPSC करत असाल तर वर्तमानपत्र तुम्ही 4-5 तास दिवसातून वाचलं पाहिजे. पण MPSCला माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की तुम्ही 1 तासाच्या वरती वर्तमानपत्र वाचू नका.
आणि तेही संध्याकाळच्या वेळी वाचा, ज्यावेळेस तुम्हाला खूप कंटाळा आला आहे, किंवा दुपारचं वाचा. सकाळी येऊनच त्याच्यावरती म्हणजे पेपरवरती तुटून पडू नका, कारण त्या MPSCला फारसं काय करंटचं विचारत नाही. एक इंग्रजी चांगलं दर्जाचं मासिक आणि एक मराठीचं चांगलं दर्जाचं मासिक, अशी 2 मासिकं ठेवा. तीच बऱ्यापैकी तुम्हाला करंट इश्यूवरती विचारलं जाईल. त्याच्यानंतर अभ्यासाचं नियोजन करताना आठवड्यातून एखादा दिवस रिलॅक्स राहा. म्हणजे मी शनिवारची शाळा असायची माझी दुपारी, संध्याकाळी 11 ते 4 वगैरे अशी शाळा असायची. शनिवारी मी कधी लायब्ररीत जायचो नाही. बाकीची काय कामं असतील तर ती आपली करायची. एक दिवस रिलॅक्स राहा. तुम्हाला जे आवडतं ते करा. गाणी ऐका, पिक्चरला जा, किंवा आपल्या आठवड्याचे कपडे वगैरे धुवायचे असतात ती धुवून काढा. एक दिवस कुठला तरी एक रिलॅक्स ठेवा, आणि मग बाकीचा आठवडा पुन्हा हे करा. अभ्यास करताना नियोजन करा. आता तुम्ही नवीनच अभ्यासाला सुरुवात करताय, तर मुख्य परीक्षेचे कोणते कोणते आहेत सब्जेक्ट बघून घ्या. त्याला पुस्तकं कोणती आहेत, पुस्तकं मिळतील कुठेही, सरांना विचारलं तर सर सांगतील, किंवा कुणालाही तुमचा एखादा मित्र असेल त्याला विचारा, जो सिलेक्ट झालेला आहे किंवा इंटरव्ह्यूपर्यंत गेलेला आहे त्याला विचारा. आणि पुस्तकाची लिस्ट करून घ्या. मला ह्या वेळात हे संपवायचं आहे. किमान ॲटलिस्ट मी मुख्य परीक्षेला ॲपियर झाल्यानंतर, पूर्वपरीक्षा पास होऊन ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेला ॲपियर होईल त्यावेळेस सगळा अभ्यासक्रम मी वाचलेला आहे आणि सगळ्या अभ्यासक्रमाशी मी फॅमिलियर आहे. एवढं एक टार्गेट तुम्ही जर ठेवलं तर ते जास्त बेटर राहील. कारण माझी एक खूप वाईट सवय होती की प्री पास झाल्याशिवाय मी पुढचा अभ्यास कधीच केला नाही, आणि ते खूप चुकीचं झालं. कदाचित ते जर नसतं केलं, मेन्सचा अभ्यास आधी केला असता तर ह्याच्याहीपेक्षा लवकर सिलेक्शन होऊ शकलं असतं. म्हणजे 25-26ला सिलेक्शन होणं आणि 22-23 वर्षामध्ये सिलेक्शन होणं हे थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही ती चूक करू नका. आता तुमच्याकडे वय आहे आणि योग्य वयात तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर तुम्ही थोडंसं त्या दृष्टीने सुरू करा. आता नाहीतरी 2016चाच तुम्हाला अटेम्प्ट द्यावा लागेल. तर मेन्सची तुमची तयारी बऱ्यापैकी तुम्ही विषय आपल्याला तुम्ही अवेअर आहात, सगळे विषय वाचून झाले आहेत. अशी परिस्थिती तुमची ज्यावेळेस तुम्ही मेन्स फेस करणार आहात त्यावेळेस तुमची असेल तर तुम्ही जास्त ॲडव्हान्टेजमध्ये राहाल. मला एक आमचे इथं माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आहेत हारून अत्तार म्हणून माध्यमिकचे. तर मी त्यांच्याकडे गेलो होतो इंटरव्ह्यूच्या तयारीच्या वेळेस. तर इंटरव्ह्यूच्या तयारीच्या वेळेस त्यांनी मला असं व्हिज्युअलायझेशन करायला सांगितलं होतं की 10 मिनिट तू व्हिज्युअलायझेशन करत जा रात्री झोपताना, की बाबा आता इंटरव्ह्यू तुझा 1 महिन्यावरती आलेला आहे, महिनाभर मी अभ्यास करणार आहे, आणि मग इंटरव्ह्यूच्या दिवशी वेळेमध्ये सकाळी जाणार, पॅनलला आतमध्ये पॅनलशी डिस्कस करणार, चांगली उत्तरं देऊन मी बाहेर आलो आहे. बाहेर आल्यानंतर परत थोडासा 10-15 दिवसांनी रिझल्ट लागला आहे, रिझल्टच्या लिस्टमध्ये माझं नाव आहे. त्याच्यानंतर माझे सत्कार होत आहेत सगळीकडं. पुन्हा मी ट्रेनिंगला गेलो, ट्रेनिंग झाल्यानंतर मला पोस्टिंग मिळाले, गाडी मिळाली, ऑफिस मिळाले. हे सगळं व्हिज्युअलाइज करा तुम्ही 10 मिनिटं. त्याचा कुठेतरी एक सबकॉन्शियस माइंडमध्ये निश्चित त्याचा एक परिणाम राहतो. हे तुम्ही आत्तासुद्धा करू शकता नियोजनामध्ये. मला 3 महिन्यामध्ये हे वाचायचं आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही ते करा. तर हे एक एक्सरसाइज जर केली तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. दुसरी गोष्ट, पोस्ट मिळाल्यानंतर बरेचसे मुलं बदलतात. म्हणजे मी स्वतः माझे मित्र पाहिले. तर आज तुम्ही जसे आहात तर तसेच राहा, कारण पोस्ट इकडं येणं काय फारसा हे नाही, कारण पोस्ट मिळणं हा एक टप्पा आहे. फक्त ह्या खिडकीतून पलीकडच्या बाजूला गेला, पण खरं आव्हान तर इथं आल्यानंतर आहे. आणि माझे हे शब्द जरूर लक्षात ठेवा की प्रशासनामध्ये मी काम केलं आहे 4-5 महिने, तर त्याचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो की प्रशासनामध्ये काम करणं हे खूप खरंच अवघड आहे. त्याच्यापेक्षा अभ्यास करणं हे म्हणजे 10 पट अवघड आहे अभ्यास करण्याच्या प्रशासन चालवणं. त्यामुळे कधी कधी कंटाळा येतो की बाबा काय तेच सारखं करत राहायचं. त्याच्यामुळं हे माझे शब्द जरूर लक्षात ठेवा की प्रशासनात काम करण्यापेक्षा अभ्यास करणं हे खूप सोपं आहे. अभ्यास करणं हे सोपं आहे, त्याच्यामुळं हे आपल्याला केलं पाहिजे. कारण प्रशासनात एवढ्या समस्या असतात. कुठून तरी मी मागच्या वेळी इथं बोलताना सांगितलं होतं की कुठून तरी 40 किलोमीटरवरून एखादा शेतकरी आलेला असतो आणि त्याला काहीतरी दाखला पाहिजे असतो उत्पन्नाचा, किंवा 7-12चा उतारा पाहिजे असतो. मग त्याला तुम्ही तिथं काय तुमचं पांडित्य दाखवू शकत नाही, की बाबा त्याला काय तुम्ही राज्यघटना वाचून दाखवणार का, किंवा असं म्हणजे हे नाही. तुमचं पांडित्याचा तिथं काय उपयोग होत नाही. तुम्हाला तिथं शहाणपण, हुशारीपेक्षा शहाणपण जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळं कधी जर कंटाळा आला तर अभ्यासापासून दूर जाऊ नका. थोडंसं आपल्याला अपयश आल्यानंतर वाटतं की बाबा हे काय आपण करतोय, किंवा आपल्या आसपासची मुलं बऱ्याच वेळेला जॉब करत असतात किंवा गावाकडची लोक विचारणं करत असतात. तर ह्या गोष्टींचा थोडंसं विचार न करता आपल्या ध्येयावरती जर तुम्ही लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर जास्तीत जास्त पुढे जाऊ शकताय. शेवटी फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की चांगला डेडिकेशनने अभ्यास करा आणि 2 वर्षामध्ये इथं ह्या स्टेजवरती येऊन बोलण्याची जिद्द बाळगा. तुम्हाला निश्चित यश मिळेल. धन्यवाद.
धन्यवाद सर. प्रशासकीय जीवनातल्या दैनंदिन कामकाजाचे स्वरूप व आपली वाटचाल विनोदांची पेरणी करत पण त्याचबरोबर अंतर्मुखही करत मांडण्याची आपली शैली